हॅलो, गुड इव्हनिंग टू ऑल. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, पण त्याआधी माझं डेली रुटीन शेअर करते. शाळेतून घरी आल्यावर दुपारचा थोडा आराम झाल्यावर सुरू होतं सायंकाळचं रुटीन. आणि कालपासनं पाखीला बरं नाही, त्यामुळे ती झोपून होती. ती झोपू नये तोवर बाकीचे कामं आटोपली. आधी वाळलेल्या कपड्यांची घडी घालून घेतली, सर्व घराला झाडू मारून घेतला आणि मला सकाळी वेळ मिळत नाही, त्यामुळे अंगण झाडायला वेळ मिळत नाही. म्हणून आता सायंकाळच्या वेळेला अंगण झाडून घेतलं, अंगणात पाणी टाकलं. या दिवसात सायंकाळच्या वेळी अंगणात पाणी टाकल्यावर जो सुगंध येतो तो मला प्रचंड आवडतो. बहुतांश जणांना मातीतून येणारा तो सुगंध आवडत असणारच. व्हिडिओ क्रिएटरचं आयुष्य व्हिडिओत दाखवतं त्यापुरतंच मर्यादित नसतं, त्याच्या बाहेरही त्यांचे एक आयुष्य असतं. प्रत्येकच छोटी मोठी गोष्ट आपल्याला या व्हिडिओत दाखवता येत नाही. तरी प्रत्येकच छोटी गोष्टी व्हिडिओत दाखवता येत नाही, त्यामुळे मला वाटते त्याच गोष्टी मी या व्हिडिओत शेअर करते. नंतर मी स्वतःसाठी चहा करून घेतला, पण हा चहा घ्यायला मला अर्धा ते 1 तास वेळ लागला. त्याचं कारण म्हणजे मी चहा मांडला आणि पाखीला अचानक दवाखान्यात न्यावं लागलं, त्यामुळे मग आल्यावर हा चहा घेतलेला आहे. तिच्या तोंडाला थोडं बरं वाटावं म्हणून आज वेगळीच रेसिपी ट्राय करायचं ठरवलं होतं. या मुंगण्याच्या शेंगाला थोडंसं फ्राय करून तिला देणार होती. त्यासाठी मी आधी या शेंगा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतले. त्यानंतर त्याला थोडंसं वाफेवर शिजवून घेतलं. वाफेवर 10 ते 15 मिनटं त्या शिजल्यावर त्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ, हळद, मसाला टाकून घेतला. नंतर त्याला थोडंसं रवा कोट करून तव्यावर तेल टाकून किंवा तूप टाकून फ्राय करून घेतलं. आणि ती टी व्ही पाहत होती तोपर्यंत सर्व कामे पटापट आटपून घेतली. कारण पाखीला बरं नसल्यावर ती मला सोडतच नाही, सारखी तिला मी जवळच हवी असते. तिचंच काय, पण माणूस कितीही मोठा झाला की तब्येत बरी नसलं का त्याला त्याची आईच आठवते. ती माझ्याजवळ आलीच होती तर तिच्यासोबत गप्पा गोष्टी करतच मी रेसिपी करत होती. छान कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं. एवढ्या मेहनतीने ही रेसिपी ट्राय केली तर मला वाटलं होतं की पाखी खाईल, पण तिच्या तोंडाला चव नसल्यामुळे तिने ते टेस्ट केलं नाही. मग शेवटी मलाच खावं लागलं. बऱ्यापैकी रेसिपी टेस्टी झाली होती आणि मग पाखीला माझ्यासोबत खेळायचं होतं आणि तिचं समाधान होण्यासाठी मी पण तिच्यासोबत खेळत होती. पण तिच्या खेळण्यात एक नियम असतो की जिंकणार तीच, म्हणून आपल्याला खोटंच हरावं लागतं. त्यानंतर तिला किचन सेट खेळायचा होता, तोच मी तिला काढून दिला आणि असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.